सन्मानानं जगण्याचा मार्ग दाखवण्याचं काम, सन्मान देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि म्हणून प्रस्थापित मराठ्यांच्या पोटामध्ये कळा होणारच. त्याचं कारणही साहजिक आहे की वाड्यातलं राजकारण हे गावगाड्यात आणण्याचं काम खऱ्या अर्थानं देवाभाऊनं केलं. त्यामुळं ज्याने काही केलं नाही त्यांच्या पोटामध्ये कळा सुटलेल्या आहेत, पण त्यांना मी सांगतो या काळातून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही. कारण देवाभाऊ सारखा एक बुद्धिमान, या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा एक मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. फक्त प्रॉब्लेम आहे फडणवीस या आडनावाचा. आणि म्हणून ज्या पाटील देशमुखांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाला, इतर समाजाला काही देता आलं नाही, ते फडणवीस या खऱ्या अर्थानं 4 अक्षरानं या महाराष्ट्राला भरपूर दिलेलं आहे. मराठा आरक्षण प्रकरण चिघळत राहावं असं एकनाथ शिंदे यांना वाटत होतं, असं संजय राऊत यांनी आरोप केला. सरकार म्हणून देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळे एकोप्यानं काम करतात. काल जो मराठा आरक्षणाचा जो गुलाल उधळला त्याच्यामध्ये ते सहभागी झालेला आहे, त्यांच्यामध्ये कुठंतरी एक नाराजी असेल असं पण त्यांनी म्हटलं. पुण्यात म्हणजे एकनाथ शिंदे जो नाही, देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सगळे निर्णय हे एकोप्यानं होत आहेत. यामध्ये फूट पडते का हे सुद्धा काही लोकांना करता येईल का या दृष्टीनं काम करत आहे. आणि म्हणून मला वाटतं की संजय राऊतचं फारसं गांभीर्यानं महाराष्ट्रातली जनता घेत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला सुवर्णाक्षरानं लिहावी लागेल की देवाभाऊला चक्रव्यूह तयार केला गेला, पण तो चक्रव्यूह भेदून सर्वसामान्य माणसासाठी